योगेंद्र थोरात यांच्याकडून अजूनही प्रभागात विकासाची गंगा। शाळेची इमारत मुलांसाठी अपुरी पडू लागल्याने वरच्या इमारतीचे काम झाले सुरू। माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांचे नगरसेवक पद संपुष्टात येऊन देखील त्यांच्याकडून विकासाची गंगा वाहतच चालली आहे। विकास म्हणजे काय असतो ते योगेंद्र थोरात यांनी गेल्या 5 वर्षात दाखवून दिले असून अजूनही नगरसेवक पद संपुष्टात असून देखील त्यांच्याकडून प्रभाग 20 मध्ये विकासाचा धडाका सुरूच आहे। 2012 साली शाळा नंबर 7 बंद पडली, तर काही नगरसेवकांच्या प्रायव्हेट शाळेमुळेच ही शाळा बंद पडली अशी टीका देखील यावेळी योगेंद्र थोरात यांनी केली। त्यांनी प्रभागामधील बंद झालेली महानगरपालिकेची शाळा नंबर 7 हे पुन्हा पुनर्जीवित केली। इमारतीचं काम सुरू असताना नागरिकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून आपली बालके या शाळेत घातली, पण त्यावेळी इमारतीचं काम सुरू होतं, त्यामुळे सर्वांना वाटू लागलं होतं की या शाळेत कोणीही आपली मुले घालणार नाहीत। पण आज त्याच शाळा नंबर 7 मध्ये विद्यार्थ्यांची संख्या 270 पार झाल्याने विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्ग कमी पडू लागले आहेत। त्यामुळे आता विद्यमान आमदार सुरेश खाडे यांच्याकडे पाठपुरावा करून योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नातून शाळा क्रमांक 7 मध्ये शाळेची वरच्या इमारतीच्या कामाची सुरुवात झाली असून या इमारतीचा पहिला स्लॅब पडला आहे। महानगरपालिकेच्या शाळा चांगल्या होण्यासाठी योगेंद्र थोरात यांनी प्रयत्न केले आहेत। त्यांच्या प्रयत्नानेच शाळा नंबर 7 ही महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती देखील यावेळी योगेंद्र थोरात यांनी दिली। शाळा नंबर 7 2012 साली फक्त 2 विद्यार्थी या शाळेत होते, म्हणून ही शाळा बंद करायचा निर्णय घेण्यात आला होता। गुरुवारपेठमध्ये शाळा होती। मी जेव्हा नगरसेवक झालो तेव्हा माझ्या प्रभागातील ज्या 5 शाळा होत्या त्या 5 शाळांना भरपूर निधी देऊन त्यांना भौतिक सुविधा देऊन शाळा नंबर 20 असेल, 13 असेल, 11 असेल, 5, 25 व 26 असेल यांना सुधारण्याचा आपण प्रयत्न केला। तसेच विस्तारित भागात एक नवीन शाळा असावी म्हणून जी 7 नंबर शाळा होती की जी 2 विद्यार्थी म्हणून बंद करण्यात आली होती, विस्तारित भागात आपण पुनर्जीवित करून ही शाळा उभा केलेली आहे। आणि आज आम्हाला सांगायला आनंद वाटतो की या शाळेत बसेस आहेत आणि आज 2च्या ठिकाणी 277 विद्यार्थी या शाळेत शिकत आहेत। गोरगरिबांची मुलं शिकत आहेत। बऱ्यापैकी राजकारणी लोकांवर मी कधी टीका करत नसतो, पण बऱ्यापैकी राजकारणी लोकांनी नगरसेवकांनीच त्यांच्या स्वतःच्या प्रायव्हेट शाळा काढल्यामुळं आज नगरपालिकेच्या शाळा घायला आलेल्या आहेत असं पाहण्यात आलेलं आहे। जसं BSNL मोबाईलची कंपनी होती त्याला रेंज कमी यायची आणि एअरटेल आणि BPLला रेंज चांगली यायची, त्यामुळे लोकांनी हळूहळू BSNL कंपनीचे मोबाईल घ्यायचे बंद केले आणि प्रायव्हेट कंपनीची घ्यायला लागली। त्या प्रकारे नगरपालिकेच्या माध्यमातून सुविधा आणायला हे नगरसेवक नगरपालिकेच्या शाळांमध्ये कमी पडले आणि स्वतःच्या शाळा त्यांनी चांगल्या इंग्लिश स्कूल, चांगल्या लहान मुलांच्या शाळा, हायस्कूल हे चांगलं डेव्हलप केलं। त्यामुळं नगरपालिकेच्या शाळांना वाईट दिवस आले, शाळा बंद पडायला लागल्या। तर माझे पहिल्यापासून उद्देश आहे की नगरपालिकेच्या शाळा चांगल्या डेव्हलप झाल्या पाहिजे, यासाठी त्याचं सॅम्पलही आपण केलेलं आहे। आज महाराष्ट्रात ही शाळा 2 नंबरला आहे। 1 नंबरला नाशिक जिल्ह्यातली हिवाळी आदिवासी भागातली ही शाळा आहे आणि 2 नंबरला म्हणलं तर आपली मिरज मनपाची शाळा आहे। ही आमच्यासाठी खूप कौतुकाची गोष्ट आहे। आज आपल्या भागाचे आमदार माननीय सुरेशभाऊ खाडे साहेब यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करून वरच्या मजल्याचं आम्ही थोडं बांधकाम मंजूर केलेलं आहे। आज त्याचा स्लॅब होता। आमच्या पालकांसाठी, शिक्षकांसाठी आणि माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की नगरपालिका शाळा जिथं बंद पडायला लागल्या, 10 खोल्या आहेत आणि विद्यार्थी जिथं 15 आहेत, तिथं आज वर स्लॅबची गरज लागायला लागली। आम्हाला जागा कमी पडायला लागल्या। या वर्षी आणि 277ची संख्या नाही म्हणलं तर कमीत कमी 400च्या घरात जाईल, तेव्हा नगरपालिकेची सगळ्यात मोठी शाळा झाल्याशिवाय राहणार नाही। महानकरी न्यूजसाठी आदी माने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।